नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, म्हाडा पुणे मंडळाचे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती नवीन सोडत निघालेली आहे आणि त्या सोडतीबद्दलचे काही व्हिडिओज रजिस्ट्रेशन बद्दलचे असतील किंवा इन्फॉर्मेशन बद्दलचे असतील, प्रोसेस बद्दलचे असतील, ते आपण ऑलरेडी बनवले आहेत. आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर महत्त्वाच्या इम्पॉर्टंट बाबी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अ, ज्या की बाकीच्या गोष्टी सर्व रेग्युलर लॉटरी सारख्याच आहेत, बट ज्या की वेगळ्या आहेत आणि ज्या तुम्ही जर लक्ष देऊन जर अर्ज नाही केला तर त्याचा तुम्हाला चांगलाच भुर्दंड पडू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. यामध्ये मी त्या सर्व गोष्टी शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही तो भुर्दंड वाचवू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथे जर जॉईन केले नसेल तर तिथे तुम्ही जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला सर्वात पहिले अपडेट भेटत राहतील. सो या सर्व बाबीमधील सर्वात पहिली बाब म्हणजे हा एलिजिबिलिटी क्रायटेरियाच म्हणू शकता तुम्ही. आणि हा बाकीच्या मध्ये सुद्धा असतो, बट बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा फर्स्ट कम फर्स्ट सर्व मध्ये क्रायटेरिया नसतो. बट हा फर्स्ट कम फर्स्ट सर्व मध्ये सुद्धा क्रायटेरिया आहे की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजेत. मागच्या 20 वर्षापैकी 15 वर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असायला पाहिजेत. याचं प्रूफ तुम्हाला अपलोड करायचं नाहीये, बट म्हाडा कधीही ते प्रूफ मागू शकतात. त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक अर्ज करा, कारण की नंतर जर ते झालं तर तुमचं ऑलरेडी प्रोसेस फार पुढे गेलेली असेल, तुम्ही पेमेंट केलेली असेल, गव्हर्नमेंटला पेमेंट केलं असेल, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन, ते की तुम्हाला रिफंड भेटत नाही आणि त्यानंतर तुम्हाला म्हाडा मोठा दंड लागू शकतो म्हाडा थ्रू. सो त्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल, या क्रायटेरियामध्ये बसत असाल, तरच तुम्ही अर्ज करायचा, नाहीतर अर्ज करायचा नाहीये. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर दुसरी महत्वाची जी की वेगळी आहे रेग्युलर लॉटरी पेक्षा, ही वेगळी अट आहे, ती म्हणजे ईएमडी पेमेंट बद्दल. तुम्ही अर्ज केल्यानंतर ईएमडी पेमेंट करता, जसं की तुमच्या इन्कम ग्रुप प्रमाणे 15, 20, 30, 10, 20, 30, 40 हजार रुपये, जी काही नॉर्मली 20 हजार LIG साठी असते. सो 20 हजार तुम्ही ईएमडी पेमेंट करता आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की नाही स्कीम चांगली नाही आहे, फ्लॅट चांगला नाही वगैरे, तर तुम्हाला रिफंड भेटणार नाहीये. ही लक्षात घ्यायचं. तुम्ही जर विनर असाल आणि तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला तो ईएमडी पेमेंट जी की 20 हजार तुम्ही भरलेली आहे, ती 20 हजार तुम्हाला रिफंड भेटणार नाही, असं क्लिअरली त्यांनी मेन्शन केलेलं बुकलेटमध्ये. त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक अर्ज करायचा आहे. तुम्ही शुअर असाल ती की या स्कीम मध्ये तुम्हाला जर फ्लॅट लागला तर तुम्ही घेणार, असं शुअर जर असाल तरच अर्ज करायचा. जर शुअर नसाल तर अर्ज करू नका. त्यामुळे विचारपूर्वक अर्ज करा. बाकीच्या रेग्युलर लॉटरीसाठी 20-30 अर्ज करून काही होणार नाही. तुमचे सर्व ईएमडी अमाऊंट जप्त होतील, तुम्हाला रिफंड भेटणार नाहीये. त्यामुळे लक्षात घ्या ही बाब. तिसरी महत्वाची बाब म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट पेमेंट बद्दलची आहे, ज्यामध्ये की तुम्ही ईएमडी पेमेंट करता. ईएमडी पेमेंट नंतर तुम्ही फ्लॅट चूज करता. फ्लॅट चूज केल्यानंतर तुम्ही म्हाडाकडे प्रशासकीय शुल्क म्हणून 1% किंवा 10% सुद्धा तुम्ही अमाऊंट भरता म्हाडाला. आणि त्यानंतर म्हाडा तुम्हाला ऑफर लेटर देतं आणि ऑफर लेटर आल्यानंतर जर तुम्ही फ्लॅट कॅन्सल करायचा विचार करताय तर तुम्हाला इथे सुद्धा भूर्दंड लागू शकतो. तुमची 1% टोटल कॉस्ट, जी काही म्हाडाची टोटल कॉस्ट आहे फ्लॅटची, त्या फ्लॅटच्या 1% म्हणजे 20 लाखाचा फ्लॅट असेल तर तुम्हाला 1% म्हणजे 20 हजार पर्यंत इथे तुम्हाला परत भुर्दंड भरावा लागेल. सो 20 हजार पर्यंत ते भाडा तुमचा कट होतील, जे की नॉर्मल याच्यामध्ये 2-4 हजार, 4-5 हजार असं काहीतरी अ, खूप कमी अमाऊंट कट होते रेग्युलर लॉटरीमध्ये. बट ही फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे, तर इथे रूल स्ट्रिक्ट आहेत. आणि तुम्हाला एकदा विनर झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही क्षणी तुम्ही जर रिफंड किंवा कॅन्सलचा विचार केला तर तुम्हाला चांगला मोठा दंड बसू शकतो. तर ही एक महत्वाची बाब आहे, ही पण तुम्हाला लक्षात घ्यायची अर्ज करण्यापूर्वी. त्यानंतर ही पण रेग्युलरच आहे की तुम्हाला 5 वर्षापर्यंत तुम्हाला फ्लॅट सेल करता येणार नाहीये. हे रेग्युलर याच्यामध्ये पण असते. तर याच्यामध्ये सुद्धा ही अट आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण अर्ज करूयात, बरेच फ्लॅट घेऊयात आणि मग सेल करूयात, बट नाही, तुम्हाला 5 वर्षापर्यंत फ्लॅट रिसेल करता येणार नाहीये. आणि असं कुठल्या प्रकारे आढळण्यात आलं की तुम्ही परस्परी कुणाला ट्रान्सफर केलेलं आहे आणि सेल केलेलं आहे, तर तिथे सुद्धा म्हाडा
तुमच्यावरती कारवाई करू शकते. तुम्हाला तिथे सुद्धा अडचण होऊ शकते. त्यामुळे हे पण लक्षात घ्यायचंय तुम्हाला की 5 वर्षापर्यंत तुम्हाला म्हाडाचा फ्लॅट विकता येणार नाहीये. त्यानंतर शेवटची आणि महत्वाची अगेन असे जसं की सांगितलं की डोमासाईल मॅन्डेटरी नाहीये, बट अट मॅन्डेटरी आहे की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल. त्यामुळे जर त्यांना असं कुठे डाऊट आला इन फ्युचर किंवा विनर झाल्यानंतर किंवा कुणी कंप्लेंट केली, काही गोष्टीने त्यांना जर असं वाटलं की हा व्यक्तीने क्रायटेरियामध्ये बसत नसून सुद्धा त्यांनी अर्ज केलाय, तर अशा व्यक्तींना अगेन त्यांचं डॉक्युमेंट रिव्हेरिफिकेशनसाठी ते मागू शकतात किंवा मग अजूनही कुठले जसं की डोमासाईल कंपल्सरी नाहीये, बट ते नंतर त्यांना वाटलं तर ते डोमासाईल तुमच्याकडनं मागून घेऊ शकतात आणि व्हेरीफाय होऊ शकतो तुमचं. आणि जर त्यामध्ये त्यांना आढळलं की नाहीये, त्यांच्याकडे डोमासाईल नाहीये, म्हणजेच ते महाराष्ट्रामध्ये 15 वर्षापासून राहत नाहीयेत, तर अशा केसमध्ये तुम्हाला अगेन फ्लॅट तर कॅन्सल होईलच, बट त्यासोबत तुम्हाला तो जे काही भुर्दंड बसणार आहे तो बसणारच आहे. म्हाडाची डिडक्शन होईल 1% आणि तुम्ही जे काही स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरलेलं आहे ते गव्हर्नमेंट कडनं भेटत नाही. सो ते एक 2-3 लाखाचा फरक तुम्हाला मोठा दंड बसू शकतो. सो ही पण तुम्हाला गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही जर एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत असाल तरच तुम्ही अर्ज करायचा आहे, विनाकारण अर्ज नाही करायचा आहे. त्यानंतर अगेन हे मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे की हे सर्व काम करणारा कुठलाही एजंट नेमलेला नाहीये म्हाडाने. त्यामुळे हे सर्व तुम्हाला जी काही प्रोसेस आहे ती ऑनलाईन आहे, तुम्हाला स्वतः करायची आहे. कोणाच्या थ्रू जायची गरज नाहीये. रजिस्ट्रेशन कसं करायचं, अर्ज करायचं कसं करायचं, पेमेंट कशी करायची याबद्दलचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती किंवा दुसऱ्या चॅनलवरती पण भेटतील. तर ती प्रोसेस फॉलो करायची आहे. कुठल्या दुसऱ्या एजंटला पैसे देऊन ती प्रोसेस करून घ्यायची गरज नाहीये. सो हे होतं महत्वाच्या बाबी आणि महत्वाचे इन्फॉर्मेशन या सोडतीसाठी. यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. यामध्ये तुम्हाला अजून कुठलेही व्हिडिओ हवे असतील तर त्याबद्दलचा सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. यामध्ये जेव्हा स्कीम्स समजतील आपल्याला कुठल्या कुठल्या स्कीम्स आहेत त्या स्कीम बद्दलचा डिटेल व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी त्याबद्दलची माहिती होईल की कुठे अर्ज करावा, कुठे अर्ज करू नये. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनलला सुद्धा आपलं जॉईन करून ठेवा. धन्यवाद.